आता शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं जर बघितलं, शहरातल्या मुलींना तसा इंटरेस्ट नाही आहे आणि गावातल्या मुली त्यांनाही शहरातच यायचं आहे. कारण लॅविश थोडीशी लाईफस्टाईल पाहिजे. किती दिवस ह्याच्यामध्ये काम करणार, असा एक व्ह्यू असतो. दुधातली भेसळ आज खूप मोठा मुद्दा बनला आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वीची किंवा 1.5 महिन्यापूर्वीची न्यूज असेल की 64 कोटी लिटर दूध विकलं जातं आहे आणि त्यापैकी 14च कोटी लिटर दूध तयार होतं आहे. म्हणजे किती मोठी तफावत आहे. शेतकरी पुरुष आहे, त्याची बायको जर जॉब करत असेल तर तो शेती करू शकतो, हे तर सगळीकडे बघायला भेटतं. पण तो जर पुरुष किंवा त्या महिलेचा नवरा जर जॉब करत असेल तर खूप कमी केसेस अशा आहेत ज्या की शेती किंवा दूध व्यवसाय करतात किंवा एखादा पूरक व्यवसाय करतात, कारण त्यांना गरज नाही आहे. दूध व्यवसाय जर म्हटलं तर त्यातूनच कधीच सुट्टी नसते. म्हणजे माझ्या बाबतीतही त्या गोष्टी घडलेल्या आहेत. माझा साखरपुडा आहे आणि आदल्या दिवशी माझ्याकडे एकही मजूर नाही. 80 म्हशी गोठ्यात आहे आणि मजूर रात्रीत गायब झाले कारण शिफ्ट चेंज होत असते. मी रात्रीचं 2 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत त्या गोठ्यात काम करते. नमस्कार, मी कृषिकन्या श्रद्धा ढवण. आता नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीनिमित्त आपण दूध व्यवसाय आणि शेती व्यवसाय या संदर्भात चर्चा करणार आहोत. कारण इतर अनेक जॉब आपल्याला बघायला भेटतील जिथे महिला काम करतात किंवा अगदी मोठे मोठे व्यवसाय आज महिला करतायत. पण महिलांचा शेतीमधला रोल काय आणि त्या नसल्या शेतीमध्ये तर काय फरक पडेल. सोबतच जो शेतीपूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये दूध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा अजूनही इतर व्यवसाय आहेत, तर ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये महिलांना कसा स्कोप आहे आणि त्या जर ह्या व्यवसायामध्ये आल्या तर आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने त्या सक्षम होऊ शकतील, ह्याच्यावर आपण आज चर्चा करतोय. आता शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं जर बघितलं, शहरातल्या मुलींना तसा इंटरेस्ट नाही आहे आणि गावातल्या मुली त्यांनाही शहरातच यायचं आहे. कारण लॅविश थोडीशी लाईफस्टाईल पाहिजे. किती दिवस ह्याच्यामध्ये काम करणार, असा एक व्ह्यू असतो. आता शेती आणि कोणताही शेतीपूरक व्यवसाय म्हटलं की काबाड कष्ट आणि शारीरिक कष्ट लागणारा एक व्यवसाय आहे. मग मुलींच्या बाबतीत काय होतं, आईवडिलांना वाटतं आम्ही जे कष्ट केलेत ते आमच्या मुलींना नको. पहिली सुरुवात तिथून होते. मला तर पर्सनली वाटतं, म्हणजे ॲज माझ्या पप्पांचा तो व्ह्यू असेल त्यामुळे माझी तशी विचारसरणी बनली असेल. त्यांचं असं कधीच नव्हतं की माझ्या मुलीला एखाद्या सर्व्हिसवाल्या मुलालाच द्यायचं. शेतकरी असलं तरी चालेल पण आधुनिक पद्धतीने शेती करणार हवा, त्यामुळे माझी ती विचारसरणी बनली असेल. त्यांचं तर एक वाक्य होतं किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं असू शकतं, कामं केल्याने काही माणसं मरत नाहीत. कारण आम्हाला सलाईन लावायची कधी वेळच आली नाही. कारण आम्ही जे काम करतो किंवा ते एकदम धष्टपुष्ट. आज जर आमचे हात बघितले तर कानाखाली एखाद्याच्या दिली का नक्कीच ओळ वाटणार, पण त्या मुलींनी जर कानाखाली दिली का त्यांचे हात लाल होणार, अशी परिस्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघता शेतीमधलं काम असेल, शेतीपूरक व्यवसायातलं काम असेल, काबाड कष्ट आहेत त्याच्यामुळे मुली नाही म्हणतात. पण मला तरी पर्सनली वाटतं इकडे शहराच्या ठिकाणी एखादी छोटीशी रूम 1 RKचा फ्लॅट असतो, त्याच्यात राहायचं आणि ॲडजस्टमेंट करत जगायचं. इकडे कसं असतं माहिती का, गावाकडे किंवा शेतीमध्ये मुक्तपणे जीवन जगता येतं. आता ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत आणि ज्या शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, एक असं म्हटलं जातं ना की मी शेती करतोय म्हणजे मी स्वतःचा मालक आहे, मला कोणाला रिपोर्टिंगच करायचं नाही आहे. ते एक पहिला. पण कधी कधी काय होतं, ह्याचा दुसरा एक पार्ट येतो, तो असा की ठीक आहे तुम्ही शेतीमध्ये काम करताय पण मला AC मध्ये बसून माझं काम आहे. दुसरी गोष्ट, मला 10 लाखाचं पॅकेज आहे वर्षाला. हे जे 10 लाखांचं पॅकेज आहे, हे पॅकेज माझं आज कोटींवरती कशाच्या जीवावर आहे, दूध व्यवसायाच्या जीवावर आहे आणि शेतीपूरक व्यवसायाच्या जीवावर आहे. शिवाय दुसरी गोष्ट, आपला सगळ्यांचा निसर्गाशी खूप कनेक्टेड असतं. म्हणजे आज कितीही जॉब करणारा असो किंवा कितीही पैसे कमावणारा असो, ज्यावेळी त्याला निसर्गातलं एखादं चांगलं दृश्य दिसतं त्यावेळी तो ते कॅप्चर करतो, स्वतःच्या स्टेटसला ठेवतो, हॅप्पी मूड, गुड वाईब्स वगैरे वगैरे, बरोबर. म्हणजे तो कनेक्ट करतो निसर्गाशी. तर मला निसर्गात राहायला आवडतं. मला आवडतं की माझ्या एखाद्या मिरचीच्या त्या रोपाला मिरच्या लागल्यात, मी लावलेली कोथिंबीर उगून आली आहे किंवा मी लावलेल्या त्या गुलाबाच्या झाडाला फूल आले, त्याच्यात माझा आनंद आहे. मग असं ज्यावेळी वातावरण असतं ना त्यावेळी मी कधी स्ट्रेसमध्ये जाणार नाही.
मी हॅपी लाईफ जगणार आहे. जितकं जास्त आपण हॅपी लाईफ जगू किंवा आनंदाने जगू, तितकं जास्त आपलं आरोग्य किंवा आपली काम करण्याची पद्धत किंवा आपण दुसऱ्याविषयी काय विचार करतो हे सगळं आपल्या आनंदावर ठरेल. ज्यावेळी आपण स्वतः आनंदी असू त्यावेळी आपण दुसऱ्याविषयी नक्की चांगला विचार करू. श्रद्धा ढवण 22-23 वर्षांची मुलगी आणि कोटींचा बिझनेस सांभाळते, दूध व्यवसाय. पण आज ती करून घेईल कारण आज तिच्याकडे तेवढी जास्त जनावर आहेत. पण ज्यावेळी ती 11वीला होती त्यावेळी त्या श्रद्धाने 2 व्हीलरवर डेअरीवरती दूध घातलेलं आहे, तेही कॉलेजला जाण्याच्या आधी. तिला 3:30 वाजता उठून चारा पाणी करून दूध काढून मग डेअरीवरती जावं लागायचं. त्याच्यानंतर ते मोकळं झालेलं कॅन कॅरेज गावामध्ये ठेवायचं, तिथून कॉलेजला जायचं. कॉलेजवरून आल्यानंतर परत हे कॅन कॅरेज उचलायचं, घरी जायचं, परत दूध काढायचं, परत रात्री डेअरीवरती जायचं. ह्याच्यात थोडंसं सॅक्रिफाईस करावंच लागतं. मला एखाद्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे पण मला दूध काढणं भाग आहे. मला ठीक आहे, मी 10वी-11वीची माझी स्टेज आहे, मला जायचं आहे मामाकडं रक्षाबंधनला, पण माझं दूध काढायचं आहे त्यामुळे मला जाता येत नाही. हे सॅक्रिफाईस असतं. पण ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी नक्की या, पण त्यांनी आधी मागची श्रद्धा बघा आणि नंतर हे व्यवसाय द्या. श्रद्धाने पूर्वी पिकअपमधून चारा आणला आहे, तिने पशुखाद्य आणलं आहे, पिकअपमधून दूध घातलेलं आहे तिने. कधी कधी तिच्या ड्रेसवर दूधसुद्धा सांडलेलं आहे, तो ड्रेस कडक झाला आहे दुधाने आणि तरीसुद्धा ती कॉलेजला गेलेली. तर अशा काही इन्सिडेंट्स असतात. या तुम्ही नक्की या, पण फक्त मी इतके पैसे कमावते म्हणून येऊ नका. फॉर एक्झाम्पल एखादा शेतकरी पुरुष आहे, त्याची बायको जर जॉब करत असेल तर तो शेती करू शकतो, हे तर सगळीकडे बघायला भेटतं. पण तो जर पुरुष किंवा त्या महिलेचा नवरा जर जॉब करत असेल तर खूप कमी केसेस अशा आहेत ज्या की शेती किंवा दूध व्यवसाय करतात किंवा एखादा पूरक व्यवसाय करतात. कारण त्यांना गरज नाही आहे, आणि गरज नाही आहे त्याच्यापेक्षा त्यांना स्वतःला वाटत नाही की आपल्याला हे करायची गरज आहे, कारण आयत्या सगळ्या गोष्टी त्यांना भेटणारच आहेत. तर ती एक मानसिकता आहे. म्हणजे बघा, दूध व्यवसायात महिला आहेत म्हणून नगर जिल्हा सगळीकडे दूध उत्पादनाच्या बाबतीत मोठा किंवा जास्त दूध उत्पादन तिकडे होते. दूध व्यवसायात जर महिलाच नसल्या तर मी पाहिलेला फरक आज म्हणजे मला पर्सनली जे वाटतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या ठिकाणी महिला दूध व्यवसायात काम करतायत त्या ठिकाणचं दुधाचं उत्पादन आणि ज्या ठिकाणी दूध व्यवसायात महिलांना काम करू दिलं जात नाही किंवा महिलांची स्वतःची इच्छा नसते, तर ह्या दोन्ही ठिकाणांमध्ये दुधाच्या उत्पादनाचा खूप मोठा फरक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं तर माझं निघोज गाव किंवा पारनेर तालुका, ह्या तालुक्याचं एका गावाचं किंवा तालुक्याचं जितकं दूध उत्पादन आहे तितकं विदर्भासारख्या पूर्ण जिल्ह्याचं सुद्धा नाही. कारण ज्यावेळी प्रशिक्षणाला आमच्याकडे लोक येतात त्यावेळी ते पुरुष मंडळी सांगतात की आमचा दूध व्यवसाय हा पूर्णपणे आम्हीच पुरुष लोक बघतो, आमच्या महिलांना परमिशन नाही किंवा जरी एखाद्याला म्हटलं चल तर ती सुद्धा होऊन येत नाही. आणि ज्या ठिकाणी महिला दूध व्यवसायात नाही आहे तिकडं मग इतकं कमी दूध उत्पादन त्याच्यामध्ये होतंय. आता ह्याच्यामध्ये पण 2 पार्ट पडतात, दूध व्यवसाय किंवा शेतीमध्ये. ज्यांच्याकडे खूप जास्त शेती आहे किंवा खूप जास्त जनावर आहेत ते हा व्यवसाय करून घेतात, आणि एका बाजूला अशी शेती आहे जिथं 3-3.5 एकर किंवा 5 एकरपर्यंत क्षेत्र आहे, तिथं मात्र त्या मालकीनबाईला आणि त्या मालकाला स्वतःला तिथे राबावं लागणार आहे. पण त्यावेळी सुद्धा मालकीन शेतात राबत असते, मात्र आमचा जो मालक असतो तो बांधावरच असतो. दूध व्यवसायाचं सुद्धा सेम तसंच आहे. ज्यावेळी 5-10 जनावर आहे स्वतः कष्ट करावं लागणार आहे आणि स्वतः सगळं तिथं राबावं लागतं. त्याच बाजूला जर आपल्याकडे 100 जनावर आहेत किंवा आपल्याकडे 10 एकर 15 एकर 20 एकर जमीन आहे त्यावेळी मात्र ती करून घेण्याची शेती झाली. तर अशा पद्धतीने जर महिलांना किंवा पुरुषांना करता आलं एका स्टेजला तर त्याने अजूनच आर्थिक स्तर उंचावेल आणि वेगवेगळे नवीन रिसर्च होतात. अशा वेळी 5-10 जनावरांच्या ह्याच्यामध्ये ट्रेडिशनल वेने चला सुरू आहे, आणि ज्यावेळी जास्त जनावरं होतात त्यावेळी माणूस थोडंसं व्यावसायिकदृष्ट्या विचार करायला लागतो आणि चांगलं काय आपल्या व्यवसायासाठी त्या अँगलने तो माणूस मग काम करत असतो. दुधातली भेसळ आज खूप मोठा मुद्दा बनला आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वीची किंवा 1.5 महिन्यापूर्वीची न्यूज असेल की 64 कोटी लिटर दूध विकलं जातं आहे आणि त्यापैकी 14 कोटी लिटर दूध तयार होतं आहे. म्हणजे किती मोठी तफावत आहे. मग आपण नक्की पितोय काय? आज जरी मी दुधाचं उत्पादन घेत असले तरीसुद्धा मला बाहेर गेल्यानंतर प्रश्न पडतो की मी ही आईस्क्रीम खाऊ का नको किंवा बाहेरचा मी चहा पिऊ का नको, कारण इतकी मोठ्या प्रमाणावर भेसळ सुरू आहे. त्याच्यामध्ये सोडा असेल म्हणजे डिटर्जंट, तेल असेल, सोप वॉटर असेल, अशा गोष्टी असतात आणि अजूनही बाकीचे केमिकल्स आहेत. आणि हे दूध तयार केल्यानंतर इतकं सहजासहजी कळत नाही की हे भेसळयुक्त दूध आहे.
म्हणजे अशी सुद्धा परिस्थिती आहे की जी दुधाची पिशवी आहे ती जर मी 3 दिवस जर फ्रीजच्या बाहेर ठेवली तर ते दूध खराब होत नाही. आणि दूध हा असा घटक आहे जो एकदा त्या म्हशीच्या गाईच्या कासेतून बाहेर निघाला की तो खराब व्हायला लगेच सुरुवात होते. मग जे दूध बाहेर ठेवल्यानंतर 2-3 तासांमध्ये नासायला पाहिजे किंवा खराब व्हायला पाहिजे तेच दूध 2-3 दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवल्यानंतर खराब होत नाही. म्हणजे आपण नक्की दूध पितोय का, तो पहिला प्रश्न. जे भेसळयुक्त दूध आहे त्याने मुलं लवकर वयात येतात किंवा जी मासिक पाळी असते मुलींच्या बाबतीत ती लवकर येते असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हळूहळू ॲक्युमुलेशन होतं वेगवेगळ्या मेटलचं किंवा हे हार्मफुल ह्याचं कॅन्सरसारखे काही आजार असतील. आणि जो केमिकलयुक्त जो भाजीपाला आहे ते आणि जोडूनच भेसळ ह्या सगळ्यांचा विचार करता खूप लोक आज आजारांना बळी पडत आहेत. हे कशामुळे, हे असं आपण अन्नपदार्थ खातो त्यामुळे. तर हे जर आपल्याला रोखायचं असेल किंवा थांबवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर आपल्याला रेसिड्यू फ्री जे अन्न आहे ते आपल्याला खाता आलं तर नक्कीच बदल घडतील. आता ह्याच्यात जर महिलांना आपण कनेक्ट केलं तर बघा, आज एखादी आईचा जर आपण विचार केला तर तिला कधीच वाटणार नाही की आपल्या मुलांना असं भेसळयुक्त किंवा असं खराब दूध किंवा खूपच कीटकनाशक फवारलेला भाजीपाला असं खावं. मग त्या थोड्याशा इमोशनल आहे सगळ्यांच्या बाबतीत, त्यांना म्हणजे एक दयाळू आपण म्हणूयात, त्यामुळे त्यांचा हात इतक्या लवकर धाजावणार नाही असं भेसळ करायला. मग त्यांच्या हातात आल्याने तो फरक होईल. आज सगळ्यांनाच माहिती की म्हशींसाठी डबल मजली गोठा आहे. तर हा गोठा म्हशींसाठी बंगलो बांधायची गरज का पडली मला, त्याच्या मागे माझा एक व्ह्यू होता की ज्या पत्र्याच्या घरामध्ये मी स्वतः राहू शकत नाही तिथे आपण ह्या जनावरांना ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आणि ते जो स्लॅबचा गोठा आहे तो म्हशींसाठी एक प्रकारे पोषक वातावरणच देतो, त्याने प्रोडक्शन नक्कीच वाढतं, त्यात इनडायरेक्टली माझा फायदा आहे. त्याला जोडूनच ज्या मी बादलीमध्ये दूध काढणार आहे किंवा ज्या कॅनमध्ये मी दूध साठवणार आहे ते जर मी स्वतः पिऊ शकले तर मी ते दुसऱ्यांना प्यायला देणार आहे. ॲज अ महिला म्हणून माझा हा व्ह्यू असतो, तो कामातला टापटिप्पणा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे महिला जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये आला तर थोडं का होईना पण ही जी भेसळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं ही भेसळ कमी होईल. कारण आधी ते आपल्यावर येतं नंतर मग दुसरीकडे. तर अशा पद्धतीने थोडासा विचार व्हायला हवा की आपण जे खाऊ पिऊ शकतो किंवा आपल्यासाठी जे चांगलं आहे, आपल्याला अपेक्षा आहे की माझ्या ह्या व्यक्तीने किंवा सगळ्यांनी माझ्याविषयी चांगला विचार करावा. तर आपली जबाबदारी किंवा माझी जबाबदारी की मी सगळ्यांविषयी चांगला विचार करावा. तर तो जर व्ह्यू असेल किंवा त्या अँगलने आपण गेलो तर चांगलं परिवर्तन घडू शकेल. महिला जर शेतीपूरक आणि शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीमध्ये आल्या, म्हणजे मी जसं दूध व्यवसायामध्ये आहे तर काय बदल होतो, म्हणजे मी ज्यावेळी जसं दूध व्यवसायामध्ये मी कसं काम करायचे, सुरुवातीला तर एक 25-30 जनावरं होईपर्यंत आम्ही सगळ्यांनी घरी काम केलं. नंतर हळूहळू जशी जनावरं वाढायला लागली तसं मग आम्ही मजूर ठेवायला सुरुवात केली. आज जर बघितलं तर म्हशींसाठी एक चांगला निवारा झाला, ते त्यांच्यासाठी पोषक असणारं 80 म्हशींपर्यंत जाऊन पोहोचलो. तर ह्या 80 म्हशींमध्ये आम्ही जवळपास 450 लिटर दुधाचं उत्पादन घेतो. जोडूनच खूप फॅमिलीज, म्हणजे गोठ्यामध्ये 6 मजूर कामाला लागतात, तर त्यांचं ते सर्वाईव्ह होतात. दुसरी गोष्ट, आमचे जे बाकीचे जीवाणूजैविक खत असेल, गांडूळ खत असेल, तिथं काही मजूर लागतात, त्यांना एक चांगला इन्कम सोर्स भेटतो. आता ह्याच्यामध्ये माझं इतकं बारीक लक्ष असायचं, मला आवडायचं नाही म्हशींनी शेण तुडवलेलं किंवा गोठा खराब केलेला, तर मी सारखं ते शेण मागं ओढणार, म्हणजे गोठा खराब होऊ नये. किंवा माझ्याकडे जे नंतर मजूर यायला लागले त्यांना मी जे कॅनचं जे झाकण असतं ना दूध साठवायचं, जे कॅन एकदम छोट्या जे कपारी असतात त्यातल्या, त्या कशा घासायच्या तिथपासून मी त्यांना शिकवलेलं. जर तिथंच पुरुष असतं तर, म्हणजे पुरुषांनी राग मानू नये, पण नक्कीच टापटिपपणा नसतो, असतीलही थोडेफार, पण जी स्वच्छता म्हणतो आपण ती खूप कमी महिलांच्या बाबतीत. तर तो एक फरक पडतो पहिली गोष्ट. आणि सोडून नाही देत महिला इतक्या लवकर, म्हणजे मी तरी स्वतः पर्सनली, पुरुष सोडून देतात की ठीक आहे एवढं जाऊ द्या, किंवा जरी पैशांच्या बाबतीत हा ठीक आहे तू हे 100 रुपये घेऊन, तसं महिलांचं नसतं. 10 रुपये ना ती घेणार. मग त्या अकाउंट फायनान्सच्या बाबतीत त्याच्या बाबतीत ती खूप ॲक्युरेट असतो, तिला 1 रुपयाचा हिशोब पाहिजे असतो, ती प्रामाणिक खूप असते पहिली गोष्ट. ह्या गोष्टींमुळे एक जो व्यवसाय सुरू आहे त्याला अजून चांगलं वळण भेटतं. लहान मुलं असतात त्यांना काही कळत नाही, लहान मुलांना कळत नाही, ते आईला किंवा बहिणीला मावशीला भांडी घासायला पण मदत करतात.
ते खेळता खेळता. पण आई काय सांगते, हे काम तुझं नाही. किंवा माझ्या मैत्रिणीच्या एक बहिणीचा मुलगा, तर तो असा सहज भांडी घासायला मदत करत होता. दुसरं कोणतरी आलं, म्हटले तू काय गर्ल आहेस का? म्हणजे हे आपणच ठरवलंय की हे मुलाचं काम नाहीये. पण तसं बघितलं तर नाही जमणार का? पुरुषांनी जर भांडे त्यांना घासायला लावले किंवा लहानपणापासून सवय लावली, नाही जमणार का? जमेलच ना. आता महिलांना जमलं की नाही, दूध काढायला जमलं महिलांना, महिला कधी पिकअप चालवायची नाही त्यांना ते जमलं, किंवा महिलांना पोलीस क्षेत्रात नव्हत्या तेही जमलं. तसंच पुरुषांना महिलांची कामं जमूच शकतात. पुरुषांची मक्तेदारी असणारे जे क्षेत्र मानले गेले त्यात जर महिला आल्या तर काय बदल होतो हे खूपच जवळचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. ते देऊन मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी शाहिस्तेखानाच्या आदेशावरून पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला गेला, एक पहार रोवली गेली आणि त्याला फुटकी कवडी फाटकी वाहन लटकून सांगितलं गेलं, इथं जे कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि इथं येणं अशुभ मानलं जाईल. त्याच ठिकाणी जिजामाता पुढे आल्या, त्यांनी तिथे सोन्याचा नांगर फिरवला आणि तिथे नंतर मग वसाहत सुरू झाली. जिजामातांनी एक स्वराज्य उभं केलं आणि त्याच स्वराज्याचं आज आपण एक मोटिवेशन म्हणून ज्याच्याकडे बघत असतो. तर बघा, ज्यावेळी एक महिला पुढे येते, धाडसी प्रवृत्तीने पुढे येतं, त्यावेळी असं स्वराज्य घडलं जातं. आत्ताच्या जर काळात बघितलं तर ह्याच बाबतीत दोन जे कुटुंब आहेत ते घडली जातात. आणि ज्यावेळी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये एक महिला पुढे येते त्यावेळी सुद्धा हे व्यवसाय खूप मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचतात.